माझे जीवनगाणे 2 अंकी मराठी नाटक. अमेरिकेतल्या भारतीय मनाची गोष्ट सांगणारे. तर अंक दुसऱ्याच्या पहिला प्रवेश तुम्ही ऐकला असेलच. नसेल ऐकला तर नक्की ऐका. रमा आणि माधव दोघेही जण श्रीकांत उषाला भेटायचं ठरवतात. 10 वर्षाचा काळ लोटल्याने दोघांचीही भेटी हळूहळू कमी झालेल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या उषा आणि श्रीकांतला भेटून रमाच्या मनामध्ये थोडीशी खळबळ उठलेली असते. त्यामुळे ती त्यांना भेटायला फारच उत्सुक. अंक दुसरा, प्रवेश दुसरा. सुरू करूया तर. श्रीकांत आणि उषाचे घर पहिल्यापेक्षा थोडं अव्यवस्थितच. सगळीकडे पसारा अस्ताव्यस्त पसरलेला. श्रीकांत मात्र व्यवस्थित तयार होऊन सकाळच्या चहाची तयारी करत असतो. उषा झोपेतून उठून बाहेर येते. श्रीकांत तिला चहाचा कप देत, घे. उषा आधी त्याच्याकडे बघते आणि मग घेते. अगं, रात्री बराच वेळ जागी होतेस, आता कशाला उठलीस? उषा चहा पीत फक्त एवढंच म्हणते, सिरियल घेशील? हं. इतक्यात फोन वाजतो. श्रीकांत फोन उचलतो. हॅलो. हा, बोला मुकुंदराव. किती वाजता? उषाकडे बघत मी बघतो. हो हो, नेहमीच. नाही, कोणता अध्याय चालू आहे? अहो, आजकाल माझे जरा जास्तच क्लासेस बुडतायत नाही का, पण तरी सांगतो तुम्हाला. नाही, अजून ड्रायव्हिंग करतोय हो, आणि लागलंच तर तसा जयेश आहेच. श्रीकांत फोन ठेवतो. उषा चहा पिते पण कप तिथेच टेबलावर टाकते. उषा, अगं आज गीता वाचनाचा दिवस, मी विसरूनच गेलो. असं म्हणत उषा आराम खुर्चीत जाऊन बसते. अगं, सगळे भेटतील, फार उशीर नाही होणार, तू पण चल ना. उषाकडे बघतात. येशील ना? सगळ्याला एकच उत्तर. चहाचा कप आत नेतो आणि सिरियलचा डबा आणि बाउल बाहेर आणतो. परत आत जातो, दूध घेऊन येतो. अगं, घरात एवढं दूध असताना तू काल परत घेऊन आलीस. आता याचं दही लावायला पाहिजे. तू तर लावणं सोडलंसच. ये, खायला येते ना? उषा येते, टेबलावर बसते. काय ग, डॅननचं दही लागेल ना? एकदा मी दुसरा ब्रँड आणला तर डॅननचं कल्चर कसं आणि का चांगलं हे नुसतंच सांगितलं नाहीस तर मला तेच दही आणायला भाग पाडलास. त्याचं खाऊन होतंय तरी उषा आपली खेळतेच आहे. अगं, तुला सांगायचं राहिलं, माधवचा फोन आला होता. ते दोघं दुपारी भेटायला येत आहेत. आजकाल भेटत नाहीत ते. अगं, पुन्हा पुन्हा तेच नको सांगूस त्यांना, बिझी असतात ते. पुन्हा बरं, मी आंघोळीला जातोय बर का. श्री सिरियल आणि दूध आत नेऊन ठेवतो. टेबल पुसतो व आंघोळीला जातो. उषा सिरियल पण तसंच टाकते, अंधार करते आणि पुन्हा खुर्चीत बसते. बेल वाजते. ती दाराकडे बघते. पुन्हा बेल वाजते. अंधारातच ती दरवाजा उघडते. शेजारचा जयेश. अंधार बघून लाईट लावतो. आपको डिस्टर्ब तो नहीं किया ना भाभी जी? मी ठीक आहे. हे घ्या, अहो कांतीने जेवण पाठवलंय. श्रीकांत. उषा पिशवी घेत, कांती आली नाही? वो कल आएगी. पाहुणे आलेत ना, खूप दिवसात आली नाही. नाही, मी सांगतो कांतीला, आणि श्रीला सांगा मी गीता वाचनाला जाणार आहे. जयेश जातो.
उषा पिशवी हातात घेऊन उभी. तेवढ्यात श्रीकांत येतो. बेल वाजली का ग? कोण आलं होतं? तिच्या हातात तो पिशवी बघतो. हम्म. पिशवीतून डबा काढत. जयेश आला होता का ग? कांती. हो हो, ती डबा पाठवणार होती. काय ग म्हणाला जयेश? कांती हल्ली येत नाही. अगं परवाच तर आली होती. या विकेंडला तिचा भाऊ येणार होता. बिझी असेल. बघ, डबा तर पाठवला. श्रीकांत फोन लावतो. हॅलो कांती. थँक्यू व्हेरी मच फॉर द फूड. ओ, जयेश आला होता का? उषा म्हणाली. नाही नाही, टिंडोराची भाजी तिला आवडते ग. वा वा, अरे वा, मेजवानी आहे आम्हाला. कांती, अगं रोज जेवण पाठवतेस. थँक्यू ग. श्रीकांत फोन ठेवतो. उषा, अगं आज तुझ्या आवडीची तोंडल्याची भाजी पाठवलीये कांतीनं. श्रीकांत बघतो, उषा खुर्चीतच बसली. तू तयार होतेस ना? अगं रमा माधव येतील आता. हल्ली येत नाहीत ते आपल्याकडे. अगं आपण बिझी व्हायचं. कांती बरोबर सिनियर सेंटरला जायचीस, तेही बंद केलंस. प्रॅक्टिस सोडून किती वर्ष झाली ग तुला? लिंडा हॉस्पिटलमध्ये गेली, ती परत आलीच नाही. तरी पॉलला तुझा केवढा आधार. त्याच्या मुलांनी केलं नसेल तेवढं तू केलंस. पॉलकडे जायचंय ना आपल्याला? पॉलकडे जायचंय ना आपल्याला? श्रीकांत हसतो. अगं कुठे जाशील? आहे का तो आता? कितीदा सांगितलं तुला चल माझ्या बरोबर गीता वाचनाला, तर नको म्हणतेस. गीता काय शिकवते आपल्याला? वासांस जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. आत्मा अमर आहे. माणूस जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो, तसेच आत्मा जीर्ण शरीर टाकून तू तर त्याही पलीकडे गेलीस ग. चला तयार व्हायचं ना, रमा माधव येतायत. उषा उठते आणि बेडरूम कडे जाते. श्रीकांत किचन मध्ये जातो. प्लेट्स आणि चमचे आणतो, हातात दह्याचा डबा. उषा बरोबर म्हणायची, काय छान दही लागलंय. इतक्यात बेल वाजते आणि रमा माधव येतात. या या या. काका, अचानक आलो. तुमचा काही प्लॅन तर नव्हता ना? अरे छे छे, जेवणाचीच तयारी करत होतो. तुम्ही जेवणार का? रमा, नाही नाही काका, नको, आम्ही जेवून आलोय. अरे मग बसा ना. माधव इकडे तिकडे पाहत. मावशी, अरे ती तयार होतीये. तुम्ही येणार म्हटल्यावर लगेच गेली. नाहीतर. बसा बसा बसा. काय आज इकडे कुठे येणं केलं? काका, खरं तर तुम्हाला ना भेटायचं कधीच मनात होतं हो. हो, राहुलच्या ग्रॅज्युएशन पार्टीला याल असं वाटलं, पण आणि काका तुम्ही दोघे येणार नाहीत असं कसं होईल? आणि काल तुम्हाला भेटलो ना, तेव्हा रमाला वाटलं की मावशी रागावल्यात. अगं तसं काही नाही. तुला म्हंटल ना रमा, अगं उषाची तब्येत ना जरा बरी नाही. का? काय झालंय काका त्यांना? श्रीकांत मोठा सुस्कारा सोडत. उषाचं वागणं तुमच्या लक्षात आलं का? रमा, काका म्हणून तर मला वाटलं की की त्या नक्की माझ्यावर रागावल्या असणार. मला नाही तसं वाटलं. काका, मला काहीतरी वेगळं. तेवढ्यात उषा येते. तिने कपडे बदललेत, पण नीट नाही. श्री तिचे कपडे सारखे करतो. कशात मावशी? मला काय झालंय? नाही, तुम्हाला भेटायला आले. अगं बरं झालं की. आधी आपण खूप भेटायचो नाही? राहुल कुठे ग? राहुल शाळेत गेला का ग? नाही मावशी, शाळेला सुट्टी लागली ना. हो का? अगं आता कॉलेजला जाणार तो.
आपण त्याच्या पार्टीला गेलो नाही ना, म्हणून भेटायला आलेत. बरं झालं की. तुम्ही दोघंच आलात? राहुल कुठे आहे? आणि आणि आजी? आजी कुठे आहेत गं? अहो मावशी, अहो सासूबाई परत नाही का गेल्या? आता वनसनकडेच असतात. श्रीकांत, कसं चाललंय त्यांचं? माधव, ती ना आपल्या देशात खुश आहे. राहुल हायस्कूलला जाईस्तोवर कशी बशी राहिली इथे. उषा पुन्हा आपल्याच तंद्रीत. आपण खूप दिवसांनी भेटलो नाही? अगं कालच नाही का भेटलो आपण? उषा, हम्म. राहुल राहुल कुठे आहे? राहुल राहुल कोणालाच काय बोलायचं ते सुचत नाही. श्रीकांत विषय बदलत पुन्हा. बसा ना, मी चहा ठेवतो. तेवढ्यात रमा म्हणते, मी करते ना. काका तुम्ही बसा. मावशी, मावशी तुम्ही दाखवता का मला? उषा नकळत, हं हं. रमा त्यांचा हात धरते. बरं झालं ग आलीस. खूप दिवसांनी भेटलो नाही आपण. राहुल कुठे आहे ग? राहुल शाळेत गेला का ग? राहुल का नाही आला? असं म्हणत ती रमाबरोबर आत जाते. श्रीकांत त्या दोघींकडे पाहतो. माधव त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. श्रीकांत थोडासा हळवा होत, बस ना. काका काका हे हे कधीपासून सुरू झालं? नक्की सांगता येत नाही रे. पण लक्षात आलं ना, ते पॉलच्या निधनानंतर. माधव तुला आठवतं का तुम्ही मागे एकदा आमच्याकडे आला होतात? तेव्हा तू नुकताच बिझनेस सुरू केला होता बघ. हो हो काका, तुमचे आशीर्वाद घ्यायचे होते. हम्म. मी पूर्णपणे रिटायर झालो होतो तेव्हा. पण उषा मात्र कन्सल्टिंग करत होती. लिंडा नावाची तिची एक पेशंट होती. तिचा नवरा पॉल, उषाचा कलिग. बरेच वर्ष त्यांनी एकत्र काम केलं होतं. उषा या देशात आली तेव्हा तिला या दोघांचाच आधार होता. लिंडाला जेव्हा काउन्सिलिंगची गरज पडली ना, तेव्हा पॉलने उषाची मदत घेतली. अरे तुम्ही आलात ना, त्याच दिवशी खरं तर लिंडा पडली आणि हॉस्पिटलमध्ये गेली. गेली ती परत आलीच नाही. उषाला ते फार लागलं. त्यानंतर उषानं प्रॅक्टिस पूर्णच बंद केली. पॉलचं काय झालं? तो खरं तर आमच्याहूनही मोठा. लिंडा गेल्यावर घरी एकट्याने राहणं काही शक्य होईना. उषानेच मग पुढाकार घेऊन त्याला एका नर्सिंग होममध्ये ठेवलं. उषाला तसे छंद काही नाहीतच, पण अधूनमधून पॉलला भेटायला जाई. मागच्याच वर्षी पॉलचा 95वा वाढदिवस झाला. मला म्हणाला उषाची काळजी घे. ती दाखवत नाही पण फार हळवी आहे. आणि दुसऱ्याच दिवशी नर्सिंग होम मधून फोन आला. पॉल गेला. नाही म्हणजे वयोमानाने तसं व्हायचंच रे. पण तेव्हापासून उषाला कशातच रस वाटत नाही. तासनतास या खुर्चीत बसत असते. बाहेर चल म्हटलं तर नको म्हणते. मी दिलं तर खाते, नाही तर तशीच. माधवला यावर काय बोलावं ते सुचत नाही. तो म्हणतो, काका डॉक्टर काय म्हणतायत? काय म्हणणार? माधव, अरे ही कशाची सुरुवात आहे हे तुलाही कळलं असेलच. माधव जड आवाजाने, अंदाज आलाय, पण तरी डॉक्टर. तेवढ्यात रमा बाहेर येते. काका, काका चहाची पावडर आम्हाला सापडत नाहीये. अरे हो हो, अगं कालच आणली पण काढायची विसरलो बघ. रमा तू बस, मीच आणतो बघ चहा करून. बस बस तू. श्रीकांत आत जातो आणि रमा पटकन खालीच बसते. तिचे डोळे भरून येतात. रमा, रमा अगं काय झालं? माधव, माधव याच का रे त्या माझ्या मावशी? अरे ज्यांच्याविषयी मी अभिमानानं सांगायचे, गोल्ड मेडलिस्ट, पीएचडी, या देशात एकट्या बोटीनं प्रवास करून आल्या. अरे सायकोलॉजी डिपार्टमेंटचे हेड. किती जणांना त्यांनी सावरलं आणि आता आता ही. रमा अगं शांत हो, काका येतील.
तेवढ्यात श्रीकांत बाहेर येतो. रमा माधवचं लक्ष जातं. अंधार. अंक दुसरा, प्रवेश दुसरा समाप्त.